नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की पार्थ आता काव्या, जीवानंदिनी, रम्या, विजयच्या लग्नाची संपूर्ण तयारी करत असतात. रम्या आता खूपच घाबरलेली असते. ती म्हणते की मला गुरुजींशी बोलायचं आहे. असं म्हणत ती गुरुजींना एका बाजूला घेऊन जाते. रम्या म्हणते की गुरुजी, तुम्ही सांगितलं होतं की माझं 5शी लग्न होईल, म्हणूनच मी निश्चित होते, पण आता हे सगळं काय चाललंय, मला काहीही समजत नाहीये. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो, मी बोललो होतं, पण माझ्या बोलण्यातून तू योग्यच अर्थ घेतला नाहीस. मी म्हटलं होतं की 5च्या हातात तुझ्या नावाचं मंगळसूत्र असेल, ते हे बाकी आहे, सगळं तुझ्या लग्नाला उभे असतील, सगळेच आहेत. तर रम्या कळत आहे की गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरली, पण ती वेगळ्या पद्धतीने. त्यानंतर नंदिनी आणि काव्या जबरदस्तीने आता रम्याला रूममध्ये घेतले, तिला नवरी बनवतात. तर रम्याची अजिबात इच्छा नसते, पण मात्र स्वतःच्या प्लॅनमध्ये अडकली. तर दुसरीकडे आता पार्थ आणि जीवा विजयला चांगलाच नवरदेव बनवून घोड्यावर बसून आणतात. तर खरं तर विजय सुद्धा लग्न करायचं नसतं, पण मात्र रम्याच्या प्लॅनमध्ये तो सुद्धा आता अडकलाय. त्यानंतर गुरुजींच्या साक्षीने सगळ्या विधी पूर्ण करतात. रम्या आणि विजयचं लग्न लागतं. तर खोट्या लग्नापासून खऱ्या लग्नापर्यंतचा प्रवास आता विजय आणि रम्याचा पूर्ण झालेला आहे. शेवटी गुरुजी म्हणतात की तुमच्या दोघांचे लग्न संपन्न झाले, आता सगळ्यांचा आशीर्वाद घ्या. अखेर रम्याच्या लग्नामुळे आता काव्यावरचं संकट मोकळं झालं आहे. असं काही आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.